श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। गुड्डापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान संपन्न। भाजपचा गौरवशाली इतिहास आणि विचारधारेवर डॉक्टर रवींद्र अरळी यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। गुड्डापूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण वर्गामध्ये जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि विचारधारेवर सखोल मार्गदर्शन केले। पक्षाचा प्रवास आणि कार्यकर्त्यांचा त्याग। प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना डॉक्टर रवींद्र अरळी म्हणाले की भारतीय जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून नावारूपाला आलेला आहे। अंत्योदय आणि राष्ट्रवाद या दोन मुख्य स्तंभावर हा पक्ष उभा आहे। हा पक्ष कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी त्यागामुळेच इथपर्यंत पोहोचला आहे। कार्यकर्त्यांनी पक्षाचा गौरवशाली इतिहास आत्मसात करून जनसेवेचे व्रत अधिक प्रभावीपणे राबवावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। दिग्गज मान्यवरांची उपस्थिती। या प्रशिक्षण शिबिरास अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये आटपाडीचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा सांगली सरचिटणीस विलास काळेबाग, आटपाडीचे नगराध्यक्ष युटी जाधव, आटपाडी मंडल अध्यक्ष दादासाहेब हुबाले, खानापूर मंडल अध्यक्ष दाजी पवार, भाजपा नेते खरजे सर, भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष संग्राम माने आणि आटपाडी पंचायत समिती सदस्य जयवंत सरगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर कार्यकर्तेही इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह। या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुळाशी असलेल्या विचारधारेची पुन्हा एकदा प्रचिती आली। यामुळे पक्ष कार्यात आणि जोमाने आणि नव्या ऊर्जेने उतरण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।